नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता तिवारी। खबर रायगढ़ से है, जहां खारगा सेक्टर 36 की स्वप्न पूर्ति सोसाइटी के निवासियों का गुस्सा चरम पर है। पिछले 1.5 से 2 सालों से पानी की कमी से परेशान लोग अब सिडको के खिलाफ आंदोलन करने की तैयारी में हैं। रोजाना पानी का दबाव कम होने और कई घरों में बुनियादी जरूरतें पूरी न होने के कारण नागरिकों ने चेतावनी दी कि यदि समस्या का समाधान नहीं हुआ तो बड़े जन आंदोलन का रास्ता अपनाया जाएगा। पनवेल खारगर के सेक्टर 36 में स्थित स्वप्न पूर्ति सोसाइटी के निवासी पिछले 1.5 से 2 सालों से पानी की भारी किल्लत से परेशान हैं। सिडको द्वारा अपने ही परिसर की उपेक्षा के कारण यहां रोजाना पानी का दबाव पर्याप्त नहीं हो रहा, जिससे खाना बनाने, कपड़े धोने और घर की सफाई जैसे बुनियादी जरूरतों को पूरा करना मुश्किल हो गया है। नागरिकों का आरोप है कि सिडको द्वारा पानी अन्य गाँव में भेजा जा रहा है और टैंकर लॉबी व पानी बेचने वाली कंपनियों के साथ मिलीभगत करके कृत्रिम कमी पैदा कर रही है। रविवार से पानी न मिलने पर सोमवार को नागरिकों ने विरोध प्रदर्शन शुरू किया और सिडको के घर मत छीनो व सिडको से हमारे सपने तोड़ दो जैसे नारे लगाए। महिलाएं और पुरुष बर्तन लेकर सिडको के पानी के कुप्रबंधन पर अपना गुस्सा जाहिर कर रहे हैं। निवासी निशा धोत्रे और अन्य लोगों ने बताया कि रोजाना पानी की कमी के कारण उन्हें 200 से 300 रुपए अतिरिक्त खर्च करने पड़ रहे हैं। इसके बावजूद बुनियादी जरूरतें पूरी नहीं हो रही। नागरिकों ने चेतावनी दी कि अगर समय पर पानी की आपूर्ति नहीं हुई तो वे बड़े जन आंदोलन के लिए सिडको के खिलाफ तैयारी कर रहे हैं। नमस्कार, आपण आज सेक्टर 36 मधील स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये आलेलो आहे। रहिवाशांचे पाण्याच्या बाबतीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहे की मागील 2-3 महिन्यापासून इथे पाण्याचा पुरवठा एकदम कमी प्रमाणात होत असल्या कारणामुळे इथे रहिवासी खूप त्रस्त आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता इथे आलेलो आहे। आपल्याशी चर्चा करण्यासाठी काही महिला मंडळी आहेत, त्या आपल्या समस्या आपल्या समोर मांडणार आहेत। सिडको सिडको पाणी द्या, पाणी द्या, सिडको सिडको पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, आमची रक्कम आम्हाला पुन्हा द्या, नाहीतर खुर्ची खाली करा। आता म्हणत होते की पाणी कमी आहे इथे, पण कमी कसं काय? जून जुलैला पाऊस खूप होता जून जुलैला पाऊस खूप होता, पाणी कुठे आहे मग आम्हाला? आणि जेव्हा आश्वासन दिलं आम्हाला की 24 घंटे पाणी येणार आहे, तर आता पाणी कुठे गेलं आमचं? डेम आहे, हे कुठे आहे मग पाणी आमचं? मग सरांनी त्या खुर्ची खाली करावी, आम्हाला पाणी पुरेसं द्यावं। किती फ्लॅट आहेत या स्वप्नपूर्तीमध्ये? 3,500 आहे। 3,500 फ्लॅट आहेत। किती लोक राहायला आले असतील? तरी 100% आहे सगळे राहायला। 100% आहेत। तुम्हाला काय म्हणायचं? दिवाली इतनी खराब गई कि दिवाली के लिए नहाने को भी नहीं मिला हमें। पानी तो होना चाहिए ना सिडको के पास में देने के लिए। आधे घंटे में पानी इतना है। जो ऊपर के फ्लोर हैं, पानी इतना है ही नहीं, लेवल है ही नहीं कि ऊपर तक पानी जाए। ऊपर वाले ऐसे ही बैठे हैं, 2-3 फ्लोर तक पानी जाता है बस, फिर उसके बाद पानी आता ही नहीं है। तो पानी तो चाहिए ना। अभी अगर ऐसा ही चालू रहा तो आपका क्या है रिएक्शन, क्या रहेगा? अभी क्या करेंगे आगे? उनको बोलो अपनी कुर्सी से नीचे आए, कोई बराबर व्यवस्थित आदमी को बिठाए जो सबको पानी बराबर दे। जो प्रॉमिस किया है, घर दिए हैं, नहीं तो हमारे घर की रकम वापिस दे बाजार के हिसाब से, नहीं तो हम लोग को पानी का व्यवस्था चाहिए ही चाहिए। पानी द्या, पानी द्या, पानी द्या, पानी द्या, सिडको पानी द्या, पाणी द्या, सिडको पाणी द्या, पाणी द्या। तुमची घरं परत घ्या, तुमची घरं नाही दिलं तर तुमची घरं परत घ्या। माझं नाव रुपाली गुंजाळ बनसोडे। ऍक्च्युली आम्ही जसं इथे राहायला आलो 1-2 वर्ष व्यवस्थित पाणी होतं, नंतर आम्हाला पाण्याचा फार प्रॉब्लेम झाला। सिडकोला आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहेत, लेखी स्वरूपात आम्ही पत्रव्यवहार केला, निवेदनं दिलेली। सिडकोने आम्हाला कागदोपत्री आश्वासने दिली, पण आम्हाला पाण्याचा काही पुरवठा देत नाही। जेव्हा आम्ही निवेदन देतो कागदोपत्री, तेव्हा ते आम्हाला फक्त 2-3 दिवस पाणी व्यवस्थित पुरवठा देतात आणि नंतर पुन्हा काहीच पाणी नसतं। अक्षरशः पावसाळ्यामध्ये काय केलेलं आहे, जे टॅरेसवर पाणी आहे, जी पाईपलाईन खाली, तिथून लोकांनी बादल्या लावून पाणी भरून घरी नेलेलं, अशा प्रकारे पाणी, म्हणजे झोपडपट्टीमध्ये आणि इथे काही फरक झालेला नाही। आणि ह्या वर्षी इतका पाऊस झालेला आहे की पाण्याचा तुटवडा म्हणणं सारखी गोष्टच नाहीये। मला तरी वाटतं की नाहीये, इतका पाऊस झालाय, धरणं तुडुंब भरलेली, मग पाणी पुरवठा का होत नाहीये याचं कारण सिडकोने आम्हाला द्यावं। जर सिडको पाणी द्यायला असमर्थ आहे तर सिडकोने ही घरं त्यांची सोय त्यांनी पुन्हा घ्यावी आणि आम्हाला बाजारभाव प्रमाणे आमच्या घराची रक्कम परत करावी आणि अधिकाऱ्यांना जर काही जमत नाहीये तर त्यांनी खुर्ची खाली करावी। बस आमची एवढीच मागणी आहे।
सांगा, बोला. आम्हाला फक्त अगोदर नादी लावलं त्यांनी. आम्ही विचारलं कस काय इथं पाणी, कस काय नाही. म्हणले भरपूर पाणी 24 तास. बर. आम्ही कर्ज बाजार केले, रूमा घेतल्या. बर. आम्ही किती बी लोक खाली आज किती आम्हाला जसं डोळ्याला पाणी येतं, बर. आपल्याला पाणी प्यायला नाही. बर. आमचे लहान लहान मुलं. बर. आम्ही 150 रुपयाचा जार जर घेतला तर आम्हाला एक दिवस सुद्धा पुराणा. बर. म्हणजे काय करायचं, लेकर आमचे धंदा करते, भाडं नाही. आज बिल्डिंग मध्ये जाऊन आम्ही झोपडपट्टीसारखे राहतोय. ह्याला काय अर्थ आहे सांगा बरं. नवरात्रात सुद्धा आमचे कोणी आपण कर्ज आरतीला खाली आले नाही. काय की आपल्याला पाणी नाही आंघोळीला, दिवे दारात, आणि आपल्याला आंघोळीला पाणी नाही. दिपाळीचा सण पहिल्या आंघोळीला पाणी नसू नाही, असं काय शेडकू आहे? काय आपल्याला गुमित आहे शेडकू? काय गुमित आहे शेडकू? म्हणून सांगितलं. आम्ही 2-4 बाज्या 3 दिवस पाणी येत नाही, कसं जाणार लोक? इथं प्रत्येक जण पाण्याला त्रासलेला आहे. माझं एवढंच सिडको अधिकाऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही प्रत्यक्ष 1000 वेळा लोकांनी मोर्चा काढला, लेटर दिले, ह्याचं तुम्ही कुठलीही गोष्ट अंमलात आणलेली नाहीये. अजून कितीपर्यंत आम्ही हा व्याप करायचा, त्रास सहन करायचा? तुम्ही एक वेळ सुद्धा प्रत्येक मोर्चाला नाही कुठलं प्रतिसाद दिला, कुठं पाण्याचे कुठले प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केले. प्रत्येक माणूस स्वप्नपूर्तीचा इथे पाण्याला त्रासलेला आहे. तर त्यांनी वेळेलाच त्यांची दखल घेऊन पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे, ही नम्र विनंती आहे. आणि जर सॉल्व्ह नाही केलं तर तुमचं काय पवित्र असणार याच्यावर? आम्ही सॉल्व्ह नाही केलं तर मोर्चा काढू, अधिकाऱ्यांची भेट घेऊ. प्रत्येक वारंवार आम्ही भेट घेतलेली आहे, वारंवार मोर्चे केलेले आहेत. आतापर्यंत कोणताही प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही. आता ही लास्टची वेळ आहे, ह्याच्यानंतर आम्ही काय करायचंय ते बघू. शिडकोनी पहिले पाणी होतं, पहिले 24 तास पाणी होतं. त्या टायमाला शिडकोच्या हातामध्ये होतं तेव्हा 24 तास पाणी होतं. आता सगळ्यांचे काय म्हणतात सोसायटी झाल्यापासून कुणालाच पाणी नाहीये. मग शिडको का डोळे झाकून बसते? किती वेळा मोर्चा काढे, यांना दिसत नाही का? गरीबांनाच मारायला येतं का यांना? पाण्याचं का नुकसान करतात ते? मरायचं का गरीबांनी? अशाच याच्यामुळे आम्ही पैसे भरलेत का? सांगा मला. शिडकोनी ह्याचा जबाब द्यायचा मला. आम्ही गरीब गुबड्यांनी, सगळ्यांनी, मजबुरांनी त्यांनी पैसे भरून घर घेतले, याच्यासाठी घेतले का की आमच्या मुलाला आम्हाला पाणी नाही भेटा म्हणून? असंच मारायचं का? याच्यापेक्षा या बिल्डिंगांमध्ये राहू तर आम्ही चाळीमध्ये जाऊन राहिलेलं परवडतं. कशाला मग आमचं हे करतात? आमचे पैसे आम्हाला वापस द्या. आम्हाला नाही राहायचं स्वप्नपूर्तीला. बाजार भावाप्रमाणे द्या आम्हाला, पण आम्हाला द्या. आम्हाला स्वप्नपूर्तीचा सगळा चुरचूर केलेला आहे. आम्हाला राहायचं नाही या स्वप्नपूर्तीमध्ये. आणि सगळ्यांना विनंती आहे स्वप्नपूर्तीवाल्यांना की सगळ्यांनी रूम खाली करायची, ही विनंती करायची. आता शिडकोला जाऊन सिडकोच्या ऑफिस मध्ये जाऊन ऑफिस मध्ये याच्या पुढे याच्यावर मोठा मोर्चा निघाल, नाहीतर मग ते आमच्याहून वाईट कुणीच नाहीये. आपण स्वप्नपूर्तीचे आता लोकांकडनं जे आहे त्यांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत. पाण्याबाबत त्यांना दिवाळीच्या दिवशीही, भर दिवाळीच्या दिवशीही पाणी नसल्या कारणामुळे खूप चिंतेत झालेले होते. अशा प्रकारे त्यांनी आता व्यथा मांडलेल्या आहेत. जर यांचा पाण्याचा प्रश्न जर सॉल्व्ह झालेला दिसत नसेल आणि झाला नाही तर हे शिडको प्रशासन आणि महानगरपालिकेच्या विरोधात मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत येथील रहिवासी आपल्याला दिसणार आहे. प्रवीण लाहे, सी न्यूज़ भारत। सिडको की लापरवाही से खारघर के नागरिकों में भारी आक्रोश है और पानी की समस्या जल्द समाधान नहीं हुई तो बड़े आंदोलन की संभावना है। इस खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।